नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची कन्सेप्ट बघणार आहोत. काय बघणार आहोत? बघा, दिलेल्या संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर 1 असतं. बघा, कोणतीही संख्या घ्या, त्याचा घातांक शून्य लिहा, त्याचं उत्तर नेहमी 1च असणार. हे कसं असतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचंय. बघा, एक विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण बघा. समजा मी असं लिहिलं बघा, काय 6चा घातांक 2 म्हणजेच काय असतं 6चा वर्ग 2, बरोबर का? भागिले 6चा वर्ग 2 असं मी लिहिलं. काय अडचण आहे का? नाही. चला मग पुढे मग विद्यार्थी मित्रांनो 6चा वर्ग किती असतो? 36. बरोबर ना? 6चा वर्ग 36 भागिले 6चा वर्ग किती? 36. मग विद्यार्थी मित्रांनो हा जर आपण भागाकार केला, काटाकाटी केली, काय येते बघा? 36 एक 36, 36 एक 36 म्हणजे उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो? आपलं 1 आलं. बरोबर का? आता हेच गणित आपण घातांकाच्या नियमानुसार करूया. बघा काय असतं? घातांकाचे जे स्टँडर्ड नियम असतात त्याच्यानुसार करूया. बघा घातांकाचे नियम काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. 6चा घातांक 2 आहे, 6चा घातांक 2 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे 6 असतं खाली याला काय म्हणायचं? बेस म्हणायचं. बघा मी दुसरीकडे समजून सांगतो. समजा 5चा घातांक 3 आहे, बरोबर का? बघा ह्या 5 ला म्हणायचं बेस किंवा पाया आणि वरल्या 3 ला म्हणायचं त्याची पावर. काय म्हणायचं? पावर. मग घातांकाचे नियम काय सांगत असतात? जेव्हा आपण भागाकार करत असतो तेव्हा जर त्यांचा बेस सेम असेल, बघा 6 सेम आहे तर 6 सेम आहे म्हणजे बेस सेम आहे, तेव्हा भागाकार करत असताना काय करायचं? हा जो बेस आहे तो एकदाच लिहायचा. बेस एकदाच लिहायचा आणि त्याच्या घातांकाची त्याच्या पॉवरची वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. मग काय? 2 वजा 2. बघा 2 वजा 2. आता याचं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? बघा 6चा घातांक 2 वजा 2 किती? 0. बघा मग विद्यार्थी मित्रांनो 6चा घातांक 2 किंवा 6चा वर्ग 2 छेद 6चा वर्ग 2 याचं उत्तर काय आलं? आपलं 1 आलं. आणि तेच गणित आपण इथं घातांकाच्या नियमानुसार केले, त्याचं उत्तर काय आले? 6चा घातांक 0. म्हणजे याचंच उत्तर 1 आहे आणि याचंच उत्तर हे आहे. म्हणजे दोन्ही उत्तर तर सेमच असणार. गणिताचे एक म्हणलं उत्तर काय असणार? सेम असणार. मग याला आपण असं लिहू शकतो का? 6चा घातांक 0 बरोबर 1. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे आपण 6 सोबत केलंय. ही क्रिया आपण कोणत्याही संख्येसोबत करा, उत्तर हेच येणार. म्हणजे काय? 6चा घातांक 0 बरोबर 1. आता दुसऱ्या संख्येसोबत ही क्रिया आपण करूया. बघा समजा इथं किती घेतलंय आपण? 98 घेतले. काय अडचण आहे का? नाही. चला विद्यार्थी मित्रांनो बघा 98चा वर्ग छेद 98चा वर्ग. बघा विद्यार्थी मित्रांनो आता 98चा वर्ग तर आपल्याला पाठ नाही. मग आपण काय करू? 98 गुणिले 98 लिहू. छेदस्थानी 98 गुणिले 98 लिहू. काही अडचण आहे का? नाही. चला काटाकाटी करू. बघा 98 एक 98, 98 एक 98, 98 एक 98, 98 एक 98. काय आलं उत्तर? 1/1 म्हणजेच काय आलं? 1 आलं. हे झालं आपलं नॉर्मल पद्धतीने. आता घातांकाच्या नियमानुसार काय करू? 98चा वर्ग 2, 98चा वर्ग छेद 98चा वर्ग. आता हे घातांकाच्या नियमानुसार करू. कसं? बघा बेस सेम आहे, एकदाच लिहा. त्यांचा काय करायला आपण? भागाकार करायला. मग ते जे त्याचे पॉवर असतात त्यांची वजाबाकी. 2 वजा 2 काय येणार? 98चा घातांक 2 वजा 2 किती? 0. बघा इकडलं उत्तर किती आलंय? 1 आलंय. इकडलं उत्तर 98चा घातांक 0 म्हणजे दोन्ही उत्तर एकमेकाच्या सेम असणार, इक्वल असणार. 98चा घातांक 0 म्हणजे किती? 1च. असं कोणत्याही संख्येचं करा, तुमचा घातांक जर 0 असेल तर उत्तर 1च येणार. धन्यवाद.